मित्रांनो, आर-टी-ई ॲडमिशन 2024 साठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, जे पालक आर-टी-ईच्या प्रतीक्षेत होते मित्रांनो, त्यांच्यासाठी आनंदाची ही बातमी आहे. ती आनंदाची बातमी पाहण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण मित्रांनो, आर-टी-ई रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत आणि येणारे व्हिडिओसुद्धा आर-टी-ई रिलेटेड असणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग ती आनंदाची बातमी आपण पाहूयात. तर सर्वात पहिलं मित्रांनो, गेल्या वर्षी आर-टी-ई अंतर्गत 9 ते 10 हजार शाळा होत्या मित्रांनो आणि त्या शाळांमध्ये टोटल महाराष्ट्रामधून वॅकेन्सीज हे 1 लाखापर्यंत आर-टी-ईच्या जागा होत्या. पण या वर्षी मित्रांनो, आर-टी-ई अंतर्गत 54,000 शाळांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्या शाळांमध्ये टोटल महाराष्ट्रामधून 7 लाख प्लस जागा अवेलेबल आहेत. म्हणजेच मित्रांनो, आर-टी-ई साठी 7 लाख प्लस वॅकेन्सीज हे अवेलेबल झालेल्या आहेत. मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी गुड न्यूज आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामधून 1 लाख जागा होत्या फक्त मित्रांनो. आता यावर्षी 7 लाख जागा या अवेलेबल झालेल्या आहेत. मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे आपण पाहूयात. तर सर्वात पहिलं मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय टोटल डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट मी काढलेली आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, इथे डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे आणि इथे जे आर-टी-ई स्कूल जे दिलेलं आहे इथे संपूर्ण आर-टी-ई शाळा असणार आहेत. मित्रांनो, जिल्हा वाईज तुम्ही इथे पाहू शकताय आणि या आर-टी-ई वॅकेन्सीज आहेत. मित्रांनो, आर-टी-ई वॅकेन्सीजच्या खाली या जिल्ह्यामध्ये आर-टी-ईच्या किती स्कूल आहेत आणि त्या शाळेमध्ये किती वॅकेन्सीज आहेत हे इथे खाली दाखवलं जाणार आहे. तर आता आपण 1 बाय 1 जिल्हा पाहूयात. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 3,448 शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये 44,854 वॅकेन्सी अवेलेबल आहेत आर-टी-ईच्या. अकोला जिल्ह्यामध्ये 1149 शाळा आहेत आणि वॅकेन्सी 13,248. अमरावतीमध्ये 1536 शाळा आहेत, 16,815 वॅकेन्सीज आहेत. औरंगाबादमध्ये 1,297 शाळा आहेत आणि त्या शाळेमध्ये 19,244 आर-टी-ईच्या वॅकेन्सी अवेलेबल आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये 955 वॅकेन्सीज 13,666 आहेत. बीडमध्ये 2,295 आहेत आणि वॅकेन्सी 25,481 आहेत. त्यानंतर बुलढाणामध्ये 1,494 स्कूल आहेत आणि त्यामध्ये 24,265 या वॅकेन्सीज अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आपण थोडंसं खाली येऊन पाहूयात. बीड बुलढाणा झाल्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये तुम्ही पाहू शकताय 1,203 स्कूल आहेत, त्यामध्ये 9,977 वॅकेन्सीज आहेत. धुळ्यामध्ये 1,314 वॅकेन्सीज 22,427 आहेत. गडचिरोलीमध्ये 1,163 वॅकेन्सीज 10,042 वॅकेन्सीज अवेलेबल आहेत. गोंदियामध्ये 755 शाळा आहेत आणि 9,914 जागा आहेत. हिंगोलीमध्ये 876 शाळा 13,592 जागा. जळगावमध्ये 2,085 शाळा 43,114 जागा आहेत. जालनामध्ये 701 शाळा 8,972 वॅकेन्सीज आहेत. कोल्हापूरमध्ये 1,779 शाळा आहेत, त्यामध्ये 14,087 वॅकेन्सीज आहेत. लातूरमध्ये 1,529 शाळा आहेत, त्यामध्ये 23,662 वॅकेन्सीज अवेलेबल आहेत. मुंबईमध्ये पाहू शकताय 1,252 शाळा आहेत, 31,217 वॅकेन्सीज अवेलेबल आहेत. मुंबईमध्ये परत 58, त्यानंतर वॅकेन्सीज 1,095 असं दिलेलं आहे. नागपूरमध्ये तुम्ही पाहू शकता 1,075 शाळा आहेत, त्यामध्ये 9,562 वॅकेन्सीज अवेलेबल आहेत. नांदेडमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर. तर इथे 1 बाय 1 करून तुम्ही पाहू शकता. पुण्यामध्ये तुम्ही पाहू शकता 2,941 शाळा या आर-टी-ईच्या आहेत आणि 43,021 वॅकेन्सीज हे अवेलेबल आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. तर 1 बाय 1 मित्रांनो टोटल तुम्ही जिल्हे पाहू शकताय. टोटल महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये 54,061 शाळा आर-टी-ई अंतर्गत येत आहेत मित्रांनो. म्हणजेच आता 54,061 दाखवत आहे मित्रांनो. हे आकडा अजून वाढत आहे मित्रांनो. आज 12 ते 6 वाजेपर्यंत मित्रांनो हे आकडे अजून तुम्हाला बदललेले दिसतील मित्रांनो. इथे सुद्धा वाढ होत आहे मित्रांनो. आणि टोटल महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं मित्रांनो तर तुम्ही इथे पाहू शकताय टोटल महाराष्ट्रामधून आर-टी-ई अंतर्गत जागा वॅकेन्सीज किती आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय 7,14,721 जागा आत्तापर्यंत अवेलेबल आहेत मित्रांनो. हा सुद्धा आकडा वाढणार आहे. इथे सुद्धा अपडेटिंग अजून चालू आहे मित्रांनो. 7,14,000च्या पुढे सुद्धा वॅकेन्सीज जाणार आहेत. तर ही PDF जर मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती यायचं आहे. तिथं तुम्हाला ही PDF भेटून जाईल मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये भेटून जाणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-ई अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती शाळा ॲड झालेल्या आहेत आणि त्या शाळांमध्ये टोटल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वॅकेन्सीज जागा किती अवेलेबल झालेल्या आहेत याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ॲडमिशनचा आर-टी-ईचा फॉर्म कसा भरायचा हा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.